फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तृप्तीज फार्माकी. लास्ट पार्टमध्ये आपण साईज सेपरेशन पाहिलं. त्यातलंच आपण आज सायक्लोन सेपरेटर हा पार्ट बघणार आहोत. तर सायक्लोन म्हणजे काय? एक प्रकारचं वादळसारखं निर्माण करणार, ते वारा एअरच्या हेल्पने असा वादळ तयार करून त्याच्यात सेपरेशन करणार. Cyclone separators provide a method of removing particulate matter from air or other gas streams at low cost and low maintenance. सायक्लो सेपरेटर असा आहे की ज्यामध्ये जे काही हवेमध्ये किंवा अदर जे गॅस आहेत त्यामध्ये जे काही पर्टिक्युलर मॅटर आहेत त्यांना सेपरेट करण्याचं काम सायक्लोन सेपरेटर करतं, कमी खर्चामध्ये, आणि मेंटेनन्ससुद्धा कमी आहे सायक्लोन सेपरेटरला, खूप खर्चिक नाही आहे. दिस सेपरेटर इज मेनली यूज्ड फॉर द सेपरेशन ऑफ सॉलिड्स फ्रॉम द लिक्विड. सायक्लोन सेपरेटरचा वापर हा मेनली सेपरेशन ऑफ सॉलिड्स फ्रॉम द लिक्विड्स. म्हणजे काय? एखादं लिक्विड असेल ज्यामध्ये सॉलिड कंटेंट्स असतील तर ते सॉलिड कंटेंट्स सेपरेट करण्यासाठी सायक्लोन सेपरेटरचा वापर केला जातो. तर आता आपण बघणार आहोत प्रिन्सिपल ऑफ सायक्लोन सेपरेटर. The centrifugal force is used to separate solids from the fluids, that is liquid or gas. ज्या फॉर्ममध्ये फ्लुइड्स असतील त्यामधनं सॉलिड सेपरेट करण्यासाठी सायक्लोन सेपरेटरचा वापर केला जातो. आणि महत्त्वाचं काय आहे त्यामध्ये? सेंट्रिफ्युगल फोर्स प्रोड्यूस होतो. सेंट्रिफ्युगल म्हणजे काय? एखाद्या कंटेनरमध्ये बाहेरच्या दिशेने जो फोर्स अप्लाय होतो, वॉल्स असतात ज्या कंटेनरच्या, तिथे जो फोर्स अप्लाय होतो तो सेंट्रिफ्युगल फोर्स. द सेंट्रिफ्युगल फोर्स कॉजेस द पार्टिकल्स टू मायग्रेट टू द आउटसाइड ऑफ द चेंबर. जे काही कंटेनर आहे त्याच्या आउटसाइडला पार्टिकल्सला पाठवण्याचं, तिकडे ढकलण्याचं काम सेंट्रिफ्युगल फोर्समुळे होतं. हिअर दे फॉल डाऊन टू द बॉटम ऑफ द सायक्लोन ऑफ द. आणि जे काही पार्टिकल्स मायग्रेट होतात आउटसाइडला चेंबरच्या, ते काय करतात? बॉटमला, सायक्लोन सेपरेटरच्या ग्रॅव्हिटीमुळे सायक्लोन सेपरेटरच्या बॉटमला येतात आणि अशा प्रकारे ते सेपरेट होतात. तर काय प्रिन्सिपल? मेन सेंट्रिफ्युगल फोर्स प्रोड्यूस करतात आणि तिथून ते सॉलिड्सला फ्लुइड्सपासून वेगळं करतात. पुढे बघायचे कन्स्ट्रक्शन. कन्स्ट्रक्शनमध्ये काय आहे? सायक्लोन सेपरेटर हे खूप एक कोनिकल शेपमध्ये असतो आणि सिलेंड्रिकल. सायक्लोन सेपरेटर कन्सिस्ट ऑफ अ सिलेंड्रिकल वेसल रेफर्ड टू ॲज अन बॅरल विथ द कोनिकल बेस. हा जो आहे हा आहे बॅरल, ठीक आहे, सिलेंड्रिकल वेसल, आणि त्याला हा कोनिकल बेस आहे, असा कोनिकल. दिस इज फर्स्ट पॉइंट. Upper part of the vessel is fitted with tangential inlet and fluid outlet, and at the base it is fitted with the solid outlet. वरच्या साईडला एक टँजेन्शियल इनलेट आहे ज्यातनं आपल्याला जे काही मिक्सचर आहे, ज्यातनं आपल्याला सॉलिड सेपरेट करायचं आहे लिक्विडपासनं, ते मिक्सचर इथून आत ढकललं जातं प्रेशरने. ते टँजेन्शियल इनलेट आहे इथे. आणि खालच्या बाजूला सॉलिड आउटलेट आहे जिथे सेंट्रिफ्युगल फोर्स असा अप्लाय होऊन सॉलिड्स खाली येतात. सायक्लोन्स हॅव नो मूव्हिंग पार्ट्स. त्याला कोणत्याही प्रकारचे मूव्हिंग पार्ट्स नाही आहेत. फक्त जे काही मूव्ह होईल तर ते काय, ते मटेरियल किंवा जे फ्लुइड आहे ज्यामधनं आपल्याला सॉलिड सेपरेट करायचं आहे तेच मूव्हिंग असेल, त्याचे पार्ट्स मूव्हिंग नाही आहेत. इट इज अवेलेबल इन मेनी शेप्स अँड सायझेस. वेगवेगळ्या साईज आणि शेप्समध्ये हे अवेलेबल आहेत सायक्लोन सेपरेटर. 1 to 2 सेंटीमीटर इन डायमीटर. डायमीटर ही जी डायमीटर आहे ती 1 ते 2 सेंटीमीटर ते 5 मीटरपर्यंत डायमीटर असलेले सायक्लोन सेपरेटर अवेलेबल आहेत. नेक्स्ट आहे वर्किंग.
The suspensions of solid gas, usually air, is introduced tangentially at a very high velocity so that rotatory movement takes place within the vessel. आता हा जो वेसल आहे ह्या टँजेन्शियल इनलेटमधनं जे काही सस्पेन्शन आहे सॉलिड गॅसचं, ज्यामधनं आपल्याला सॉलिड पार्टिकल्स सेपरेट करायचे आहेत, जे फ्लुइड्स आहेत ते खूप फोर्सफुली, ज्याची वेलोसिटी खूप जास्ती हाय असेल त्या वेलोसिटीने आत येतात टँजेन्शियली, ज्यामुळे काय होतं, रोटेटरी मूवमेंट, अशी रोटेटरी मूवमेंट टेक्स प्लेस होते, म्हणजे घेतली जाते. द फ्लुइड इज रिमूव्ड फ्रॉम द सेंट्रल आउटलेट ॲट द टॉप. आता वरती जो एक आउटलेट होता कन्स्ट्रक्शनमध्ये, त्यामध्ये हा असा आपला सायक्लोन सेपरेटर आहे. इथनं सॉलिड आउटलेट आहे, इथनं टँजेन्शियल इनलेट आहे आणि इथे वरती एक आउटलेट आहे, ज्यामधनं टँजेन्शियल सॉलिड इथून टँजेन्शियली सॉलिड जे काही आहे सस्पेन्शन फॉर्ममध्ये किंवा गॅस फॉर्ममध्ये ते काय आहे ते आत टँजेन्शियली इंट्रोड्यूस केले जातं खूप जास्त स्पीडने, हाय स्पीडमध्ये, हाय वेलोसिटीमध्ये, आणि त्याचे काय होतात, रोटेटरी मुवमेंट्स टेक्स प्लेस होतात. अशा प्रकारे ते फिरलं जातं. अशा प्रकारे रोटेटरी मुवमेंट घेतली जाते. आता जे काही वरच्या दिशेने जातं परत ते रोटेटरी मुवमेंट्स परत, मग ज्याचं वेट कमी असतं, जे खूप गॅस फॉर्ममध्ये असतात किंवा लिक्विड फॉर्ममध्ये असतात, ते काय होतं, वरच्या दिशेने असं परत त्याच्या मुवमेंट्स छोट्या छोट्या होतात, रोटेशन छोटं होत जातं आणि इकडून जे काही फ्लुइड आहे ते रिमूव्ह होतं टॉपला. द रोटेटरी फ्लो विदिन द cyclone separator causes the particles to be acted by the centrifugal force. सेंट्रिफ्युगल फोर्समुळे जे काही सॉलिड पार्टिकल्स आहेत ते कडेच्या दिशेने येतात कंटेनरच्या. द सॉलिड्स आर थ्रोन आउट टू द वॉल्स फॉर्मिंग अँड आउटर वोर्टेक्स. आउटर वोर्टेक्स म्हणजे ही जी आहे ती आउटर वोर्टेक्स आहे. आणि अशा प्रकारे ते ग्रॅव्हिटीमुळे सॉलिड कंटेंट आउटर वोर्टेक्स थ्रू खाली सॉलिड आउटलेट खालच्या साईडने कोनिकल बेसच्या साईडने आपल्याला कलेक्ट करता येतात. द इन्क्रीजिंग एअर वेलॉसिटी इन द आउटर वोर्टेक्स रिझल्ट्स इन द सेंट्रिफ्युगल फोर्स ऑन द पार्टिकल सेपरेटिंग देम फ्रॉम द एअर. सेंट्रिफ्युगल फोर्समुळे काय होतं, सॉलिड्स वेगळे होतात, सेपरेट होतात जे काही फ्लुइड आहे त्याच्यापासून. व्हेन द एअर रिचेस द बॉटम ऑफ द कोन इट बिगिन्स टू फ्लो रॅडियली इनवर्ड अँड आउट ॲट द टॉप ॲज क्लीन एअर ऑर गॅस. आता खालच्या बाजूला आल्यानंतर प्रेशर जास्त असल्यामुळं परत ती वरच्या दिशेने रोटेशन घेतलं जातं रॅडियली, आणि जे काही क्लीन एअर आहे, गॅस आहे, जे काही फ्लुइड आहे ज्यामध्ये सॉलिड पार्टिकल्स नाही आहेत ते वरच्या साईडने बाहेर येतात कलेक्शन चेंबरमध्ये. द कलेक्शन efficiency of cyclones varies as a function of density, particle size and cyclone design. आता सायक्लोन सेपरेटरची जी इफिशियन्सी आहे सेपरेशन करण्याची सॉलिड्स फ्रॉम द लिक्विड ऑर एनी फ्लुइड, तर ती काय, डेन्सिटी, पार्टिकल साईज आणि सायक्लोनची डिझाईन याच्यावरनं ती बदलत जाते. सायक्लोन इफिशियन्सी जनरली इन्क्रीजेस. आता सायक्लोनची इफिशियन्सी, कार्यक्षमता वाढते. कधी वाढते, जेव्हा पार्टिकलची साईज वाढते किंवा डेन्सिटी वाढते. इनलेट डक्ट वेलॉसिटी म्हणजेच काय,
टॅन्जेन्शियल इनलेटमध्ये जी स्पीड असते, वेलोसिटी म्हणजे ती स्पीड किती आहे, जर कमी असेल तर कमी प्रमाणात सॉलिड सेपरेट होतात, जास्ती असेल तर स्पीड जास्ती असेल तर वेलोसिटी जास्ती असेल तर आपल्याला सेपरेशन पण जास्ती प्रमाणात भेटतं. सायक्लोनची बॉडी लेंथ म्हणजे बॉडीची सायक्लोनची टोटल लेंथ किती आहे. त्याच्यानंतर नंबर ऑफ गॅस रिव्होल्युशन्स म्हणजे जे काही सेंट्रिफ्युगल फोर्स ॲक्ट होऊन तिथे रिव्होल्युशन्स रोटेशन्स होतात त्याचे नंबर किती आहेत त्यानुसार. रेशो ऑफ सायक्लोन बॉडी डायमीटर, सायक्लोनची जी वरची बॉडी आहे सिलेंड्रिकल त्याचं डायमीटर किती आहे. त्याच्यानंतर इनलेट डस्ट लोडिंग, टॅन्जेन्शियली जे काही आपण डस्ट किंवा फ्लुइड आपण इंट्रोड्यूस करतो साईज सेपरेशनमध्ये त्याचं प्रमाण किती आहे, कमी प्रमाणात आहे का खूप जास्ती प्रमाणात आहे का मध्यम, याच्यानुसार मग जसं जसं ते वाढेल त्याच्यानुसार ते सायक्लोन सेपरेटरची इफिशियन्सी वाढत जाते. त्याच्यानंतर स्मूथनेस ऑफ द सायक्लोन इनर वॉल एटसेट्रा, आतली जी इनर वॉल आहे सायक्लोन सेपरेटरची त्याची स्मूथनेस किती आहे याच्यानुसार पण इन्क्रीज होते सायक्लोन सेपरेटरची इफिशियन्सी. आता नेक्स्ट आहे सायक्लोन इफिशियन्सी डिक्रीजेस म्हणजे कार्यक्षमता जी आहे सायक्लोन सेपरेटरची ती कमी होते. कधी कमी होते, गॅस विस्कोसिटी, गॅसची विस्कोसिटी घनता जास्त असेल, इन्क्रीज गॅस विस्कोसिटी, विस्कोसिटी जर गॅसची जास्ती असेल, खूप हेवी गॅस असेल तर कमी होते. सायक्लोन बॉडीची डायमीटर, गॅस एक्झिट डायमीटर, त्याच्यानंतर गॅस इनलेट डक्ट एरिया, गॅसची डेन्सिटी, त्याच्यानंतर लिकेज ऑफ एअर इनटू द डक्ट आउटलेट एटसेट्रा. नेक्स्ट बघायचं आपल्याला ॲप्लिकेशन्स ऑफ सायक्लोन सेपरेटर. सायक्लोन सेपरेटरचा यूज कुठे कुठे केला जातो, कशा प्रकारे, तर सेपरेशन ऑफ सस्पेन्शन्स ऑफ सॉलिड इन अ गॅस ऑर एअर ऑर लिक्विड, असे लिक्विड्स किंवा गॅसेस ज्यामध्ये सॉलिड कंटेंट असतात त्यातनं त्याचं सेपरेशन करण्यासाठी यूज केले जातं. नेक्स्ट आहे इट इज यूज्ड इन द प्रोडक्शन ऑफ ड्रग्स बाय स्प्रे ऑर फ्लुइड बेड ड्राईंग. स्प्रे ऑर फ्लुइड बेड ड्राईंग हे एक ड्राईंगचा प्रकार आहे, त्यामध्ये यूज केलं जातं. यूज्ड फॉर सेपरेशन ऑफ पार्टिकल्स बेस्ड अपॉन साइज, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, पोरोसिटी अँड कॉन्सन्ट्रेशन फ्रॉम सॉलिड्स, लिक्विड्स अँड गॅसेस. It is mostly used for separation of fines from coarse granules. लहान लहान ग्रॅन्युअल्स जे असतात, फाईन ग्रॅन्युअल्स, त्यांना मोठ्या ग्रॅन्युअल्सपासून सेपरेट करण्यासाठी यूज केलं जातं. सायक्लोन इज कनेक्टेड टू द एक्स्ट्रॅक्शन लाईन ऑफ अ टॅबलेट प्रेस इंटरसेप्टिंग वेस्ट पावडर बिफोर इट रिचेस द सेंट्रल एक्स्ट्रॅक्शन सिस्टीम. It can be used in air handling systems to produce particle free clean air. अशा प्रकारे सायक्लोन सेपरेटरचं यूजेस आहेत. तर आज आपण बघितलं सायक्लोन सेपरेटर, त्याचं प्रिन्सिपल, वर्किंग, कन्स्ट्रक्शन आणि ॲप्लिकेशन्स. थँक्यू.